आणि मग ते मुद्द्यावरती आले की बेसिकली रायटरची आपल्याकडे कमी आहे. रायटर आणि या सगळ्या ह्याच्यात काय हवंय तर बेसिकली आपल्याला एक युनिक आयडिया हवी. आपण जे सगळे चाललेले सिनेमे पाहिले असतील, जे मराठीमध्ये असो, हिंदीमध्ये असो, तमिळ, तेलुगू किंवा आपल्याला कोण एखादा माणूस रेकमेंड करतो एखादा सिनेमा किंवा तू हा सिनेमा पाहिलास का नेटफ्लिक्सवर किंवा कुठे? तो आपल्याला का रेकमेंड करतो? तो आपल्याला ह्यासाठी रेकमेंड करतो, हे सगळं 10,000, 1,00,000 चित्रपट आहे, ठीक आहे. पण तो हा चित्रपट बघ, त्याच्यामध्ये ही एक गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे. जसे आता मध्ये एका लहान मुलांचा एक वेब सीरीज 4 एपिसोडची सगळेजण एकमेकांना रेकमेंड करत होते. ॲडोलन्स. का? एवढं सगळं कंटेंट असताना एक वेगळ्याच भाषेतला, जी भाषा आपल्याला माहिती नाही, त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन आपण सगळे मिळून पाहत होतो. सगळे एज ग्रुप. का तर ती आयडिया सगळ्यांना खूप टच झाली आणि सगळ्यांना वाटली युनिक आहे. याच्यात जास्त काही झालं नाहीये. आपण इतके नशिबानं की आपल्या भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये इतकं अप्रतिम कंटेंट आहे. आणि आपली जे नवनिर्मितीवाले जे आहेत, ते अगेन एक तर नुकताच हिट झालेला सिनेमा, हा रेफरन्स पॉइंट बघून त्याच्या मागे धावतात किंवा मग ओव्हरऑल एक सध्या काय लाट आली आहे, त्या लाटेमागे धावतात. पण ते युनिक आयडिया पाहतच नाही की काय आहे. आता नुसती युनिक आयडिया ही इम्पॉर्टंट आहे का? तर नाही. त्यासोबत तुम्हाला अतिशय ब्रिलियंट त्याचं प्रेझेंटेशन सुद्धा हवं. एखादी नुसती आयडिया खूप चांगली असून चालणार नाही, त्याचं चांगलं प्रेझेंटेशन पण हवं. पण ह्या दोन्ही बाजूमध्ये आपण खूप लॅक करतो.